बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात बस स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पूर्णपणे उखडलेला दिसतोय। या पार्श्वभूमीवर यशवंत सेनेचे बुलढाणा संपर्क प्रमुख गजानन बोरकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले। त्यांनी थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात बसून रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे काही काळासाठी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि तब्बल 1 तास ट्रॅफिक जाम निर्माण झाला। वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की या खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। यापूर्वीही या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात झाले असून नागरिकांचा जीव धोक्यात आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनानंतर प्रशासन जागे होणार का आणि रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पोलीस स्टेशन आणि डीवायएसपी ऑफिस यांना निवेदन दिलेले आहे। निवेदनाची आतापर्यंत कुठे दखल नाही घेतली आणि हे आपलं ज्याच्या अंडरमध्ये हा रस्ता येतो, आम्ही बिहांड तिकडे गेले तेव्हा आमच्या अंडरमध्ये नाही, एमएसआरटी कडे तेव्हा आमच्या अंडरमध्ये नाहीये, नगरपालिकामध्ये आमच्या अंडरमध्ये नाहीये। मग हे रस्ता कोणाच्या तरी हाती असेलच ना। तर हे काम तहसीलदार, एसटीओ आणि आपले डेप्टी कलेक्टर यांनी सर्वांना पत्र देऊन याचा मार्ग आतापर्यंत त्यांनी मोकळा करायला पाहिजे होता। म्हणजे गड्डा बुजून त्यांनी आतापर्यंत कुठलीच दखल घेतली नाही आणि तहसील समोर पण सुद्धा तहसीलदार साहेब यांनी एमएसआरटीला आपल्या तहसील ऑफिस समोर रेकॉर्ड टाकण्यासाठी त्यांनी पत्र दिलेले। तिथं वयस्कर लोक परत मुलं मुली तहसीलला जातात, तिथं कुठल्या प्रकारचं गतिरोधक नाही, काहीच नाही, गाड्या सुविधा चालतात, त्याच्यावर कोणी दखल घेत नाही। म्हणजे हे सरकार निवड झोपेचं होऊन घ्यायला लागलं। त्यांना लोक मेले काय जिवंत आहे का यांच्याशी काही घेतले नाही। यांना निवड झोपा लागला, झोपा बस। आणि आंदोलन करायला लागलं की पहिले पोलीसवाले पुढे घालतात आणि आमच्यावर गुन्हे दाखल करतात। मग हे तसं करायचं, कोणी लोक मारायचे यांना का जिवंत ठेवायचे? तर असं करायचं एक काम करा, बंदूक घ्या, AK-47 सगळ्या लोकांना मारून टाका, म्हणजे मग आंदोलन करायचं कामच नाही। या सरकारचा मी जाहीर निषेध करतो, प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो।